सोडवलं मला वाटतं ते आहे की नाही. बरं इकडे लक्ष द्या उज्ज्वल सर, काही हरकत नाही आहे ना. जे झालं गेलं पार पडला. आपण आता पाहू त्याकडे आहे ना. काय म्हणतात त्यामध्ये गिवन डाटा सांगायला मला. 120 किलोमीटर पर आवर म्हणजे अबे ओ तर थोडा तिकडे सरक ना तू. आता का झोपते ना भिंतीवर. स्पीड इक्वल टू 120 किलोमीटर पर. मला हे नाही समजत की जवान पोरं तुम्ही त्या भीतीत लेटून झोपायला करता. थोड्याशा रड होता आहे की नाही. चला पृथ्वीराज सर थोड्यासाठी आवश्यकता आहे. एवढा पैलवान दिसतो बडा तू खतरनाक. तू लेटायची आवश्यकता आहे काय. निखिल सर थोडं तिकडे बरोबर. ते लेटू नको. त्याच्या सहारा घ्यायची आवश्यकता नाही आहे. वेलॉसिटी किती होती. स्पीड ऑफ कार 120 किलोमीटर पर आवर. ओके याचा कन्वर्जन करा मीटर पर सेकंड मध्ये. 33.3 येतात ना ते. एवढे मीटर पर सेकंड एवढी स्पीड. नंतर रेडियस ऑफ कर्वेचर 500 मीटर. आणखी काय दिलं होतं. बस कोणती होती. अच्छा थिटा काढायचा आहे ना. मग वी नो दॅट. आता डायरेक्टली म्हणू ते काय असते. टॅन थिटा इक्वल्स टू व्ही स्क्वेअर बाय आरजी आहे ना. हा फॉर्म्युला आठवते सगळ्यांना आहे ना. मग जर आपल्याला टॅन थिटा बरोबर व्ही स्क्वेअर अपॉन आरजी आहे तर मग टाका व्हॅल्यू व्ही स्क्वेअर म्हणजे याचा काय म्हणा मी स्क्वेअर आपण काय इंटू 9.8 किती येतं हे कॅल्क्युलेशन सांगा. 4900 है ना. वर 33.30 चा स्क्वेअर. सोडा तिकडे है ना. अरे कॅल्क्युलेट करून द्याला. हाँ क्या डायरेक्ट किया क्या आपने. चलो बताओ कितना है. 111.0.8. अरे करायचं नसते असं जड कॅल्क्युलेशन असलं ना टाइमपास नाही करायचा आहे की नाही. लक्षात तुम्ही केलं तर फार चांगलं, नाही केलं तरी काही हरकत नाही. मग आपला रूल आहे हे कशाची व्हॅल्यू होती आपली आहे ना. आपला रूल आहे ऊपरवाला सबसे बडा आहे ना. आता समजा की आपल्याला कमी आहे. आपल्याला असं वाटते की वरचा मोठा असेल किंवा नसेल किंवा खालचा मोठा असेल की नसेल आहे ना. आपल्याला जर कसं कन्फ्युजन वाटत असलं तर काय करायचं. डायरेक्ट काय करायचं. टेन्शन नाही घ्यायचा. कोण कॅल्क्युलेशन करत असेल याला डायरेक्ट 10 ची पॉवर 3 ने मल्टिप्लाय करा आणि 10 ची पॉवर -3 ने मल्टिप्लाय करा. म्हणजे आपलं टेन्शन मिटलं. जर 1000 ने मल्टिप्लाय करून टाकलं त्याच्यापेक्षा मोठंच होऊन जाईल ना वरचा. आठवलं. मग एवढ्या याचं कॅल्क्युलेशन करू आपण. ओके लक्ष द्या. लॉग ऑफ 33.33 चा स्क्वेअर आहे ना. म्हणजे हा काय असतो 2 इंटू लॉग ऑफ 33.33 आहे. मग 2 इंटू लॉग ऑफ 33 किती संख्या सोडून पॉईंट आहे 1 2. सो 2 - 1 पॉईंट. 33 चा लॉग 3 मध्ये पहा. 3 मध्ये मीन डिफरन्स ऍड करून टाका. हा आला लॉग टेबल 5 ऍड करून 5228. आता 2 ने मल्टिप्लाय करा. किती येते हे पूर्ण का 5 3.04. ओके आलं. हा आता प्लस मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणून लॉग ऑफ 10 पॉवर 3 जो काही 10 ची पॉवर असते. लक्ष द्या जे काही 10 ची पॉवर असते तेच त्याचा लॉग असते. म्हणजे 3.0000. टोटल किती येणार हे 6 है ना. आता वरच्याचा लॉग मायनस खालच्याचा लॉग किती आहे पहा. न्यूमरेटरचा लॉग मायनस डिनॉमिनेटरचा 4900. किती संख्या सोडून पॉईंट आहे 4 तर 3 पॉईंट है ना. 49 चा 0 मध्ये पहा 6902.
करा मग वजाबाकी 6 मधून 2 गेले. 2.355 जो कुछ भी आया उसका क्या निकालते हैं हम लोग, है ना. एंटी लॉग किसका निकालते हैं, सो 3 5 का 5 में देखो, 4 का मीन डिफरेंस. 2 2 6 7 अलग आहे. गायकवाड मॅडम आलं आहे ना. एक संख्या सोडून पॉइंट इंटू 10 ची पॉवर 2. समजलं उज्ज्वल सर, निखिल सर. ओके. पा जे काही आलं त्याला उचलायचं आणि इथं ठेवायचं. बरोबर. 2.267 इंटू 10 की पावर 2 म्हणजे झाला का आंसर, नहीं. जिसने हमारा साथ में भाई उसको भी तो कौन था हमारे साथ में, ये था. तो इंटू 10 की पावर -3 मग केलं हे तर काय ते 0.267. ही कशाची व्हॅल्यू आहे, टॅन थीटा. मग आपला थीटा जर काढायचा असला तर थीटा इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ काय 0.2267. हे -3 -2 कॅन्सल झाले आणि एक उरला तो येता पॉइंट इकडे सरकून घेतला. हे ऍडजस्टमेंट करून टाकली आहे ना. मग टॅन इनव्हर्स ऑफ 0.2267. मग कसं करायचं आहे आता पृथ्वीराज सर, थीटा इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ 0.2267 आहे. ओके. सो कॅन आय से दॅट याला कशात शोधसाल, कळा मग नॅचरल टेंजन्स 12 डिग्री नॅचरल टेंजन्स 12 डिग्री 42 मिनिट्स. काय भेटलं, हेच भेटलं का एक्झॅक्ट. त्याच्यापेक्षा थोडस पुढे गेलं की 2272 नाही, मग हे मोठं होऊन जाते ना. 2254 2254 किती डिग्री किती मिनिट मध्ये, 12 डिग्री 42 मिनिट्स 12 डिग्री 42 मिनिट्स 12 डिग्री 42 मिनिट्स मध्ये हे भेटलं. 2254 किती पाहिजे होतं, 2267 किती उरले 13. ओके. सो अपने को चाहिए थे 2267 मिले 2254 तो बच गए 13. अब 12 का मिलेगा, अच्छा 12 का मिला क्या, कितने मिनट में मिला 4 मिनट. सो 42 मिनट्स प्लस 4 मिनट कितना हो गया, 12 डिग्री 46 मिनिट्स. सो आंसर आ गया हमारा थीटा इक्वल्स टू 12 डिग्री 46 मिनिट्स. म्हणजे जवळपास 12 डिग्री 46 मिनिट. क्लिअर. म्हणजे तुम्ही काहीतरी एक्स्ट्रा घेतलं असेल मग इथं. कशाचं, मग आता जर तुम्ही चुकीचं कसंही करा फरक पडायला नाही पाहिजे एवढा विशेष. आणि हा काही एवढा विशेष फरक नाही आहे बरोबर, पण तरीही शक्यतो अॅक्युरेसीकडे लक्ष द्या. कॅल्क्युलेशन मध्ये टाइम वेस्ट करायचा नाही जर तुमच्याकडे लॉक आहे ना. हे कॅल्क्युलेशन आहे ना तुम्हाला, सोपं जर करता येते कशाला, इथं टाइम तोच. चला घ्या लिहून, फास्ट घ्या. कॅल्क्युलेट द torque acting on a body, torque acting on a body त्या ब्रॅकेट मध्ये टाका, सर्क्युलर डिस्क, ब्रॅकेट मध्ये टाका सर्क्युलर डिस्क of diameter, bracket complete, of diameter 3 centimeter
when the axis will pass through the center and perpendicular to its plane is rotated with the rate of is rotating with the rate of 0.46 radian per second square. 0.46 radian per second square. ओके. गिवन मध्ये दिलेला आहे मास ऑफ अ बॉडी इज छटाकभर 50 ग्राम. मास ऑफ बॉडी इज 50 ग्राम. ओके. तो क्या क्या दिया है बताओ. मास ऑफ बॉडी इज 50 ग्राम. कन्वर्ट दिस इनटू किलोग्राम. ओके. देन और क्या बताया. डायमीटर इज मतलब रेडियस कितनी. मतलब रेडियस 1.5 मीटर. ओके. और रोटेटिंग रेट 0.46 रेडियन पर सेकंड. रोटेटिंग रेट है ना कितना दिया. 0.46 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. मला सांगा रेडियन पर सेकंड स्क्वेअर मध्ये काय मेजर करतात. रेडियन पर सेकंड स्क्वेअर में क्या मेजर किया जाता है. एंगुलर अल्फा. वेरी गुड. एंगुलर एक्सेलरेशन. शिवानी मैडम. सो अल्फा 0.46 रेडियन पर सेकंड. ध्यान दो मतलब फिजिक्स में बोला कुछ जाता है और दिया कुछ जाता है. समजलं. म्हणजे सरळ सरळ हे त्यांना आवडत नाही. रेट मध्ये आपण आतापर्यंत काय पाहिलं. रेट दिलं असताना एकतर फ्रिक्वेन्सी दिली असते किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी दिली असते. कधी कधी लिनियर व्हेलॉसिटी दिली असते. कधी कधी अँग्युलर ऍक्सेलरेशन दिली असते. हे काय काय पाहून ठेवलं आपण आहे की नाही. रेट म्हटलं म्हणजे गॅरंटी नाहीये की तिथं काय आहे. त्याचे युनिट वरून समजावं लागते. ओके. हा एक ट्विस्ट होता याच्यामध्ये है ना. नंतर आणखी काय सांगितलं. टॉर्क ऍक्टिंग ऑन अ बॉडी काढायचा आहे. ओके. टॉर्क टाऊ काढायचा आहे. बॉडी कशी आहे. सर्क्युलर डिस्क आहे ना. हे आहे सर्क्युलर डिस्क. ऍक्सिस कुठून पास झालेला आहे. आणि कसा आहे म्हणजे ऍक्सिस हा असा काढायचा की असा काढायचा. परपेंडिकुलर डिस्क ये आएगा क्या. नहीं. चलो है ना. अच्छी बात है. तो सर्कुलर डिस्क का ये एक्सिस है ना. इसके अराउंड का हम लोगों को निकालना है मूवमेंट ऑफ इनर्शिया. क्योंकि ये सारी चीजें दिखेंगी ऑब्वियसली. वी नो दैट. हम लोगों को पता है. हम रोज पढ़ाई करते हैं. सो टॉर्क बरोबर काय असतं. टाऊ इक्वल्स टू आय अल्फा आहे ना. मग आय काढावं लागेल. मग काढा. आयची आठवण आहे सगळ्यांना. आयची आठवण येते की नाही तुम्हाला. काय असते मग डिस्कचा. हे असं एम के स्क्वेअर तर आहे. पण मग तो के काय आहे इथं डिस्कच्या केसमध्ये. वा. रिंग आणि डिस्क मध्ये काय फरक होता आठवा. हा काय होता रिंग करता एमआर स्क्वेअर आणि डिस्क करता काय होता एमआर स्क्वेअर बाय एमआर स्क्वेअर बाय 2. कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. आज महामानवाचा युग पुरुषाचा वाढदिवस आहे बरोबर. मग त्यांनी म्हटलं होतं जर तुमच्याकडे 2 रुपये आहे तर 1 रुपयाचं काहीतरी खायला घ्या आणि दुसरा 1 रुपया पुस्तक घेण्याकरता खरेदी करा आहे ना. म्हणजे
जे तुम्ही खायला घेसाल ते तुम्हाला जगण्यास मदत करेन आणि दुसरं पुस्तक काय करेन ते जगणं शिकवेन. बरोबर. एवढ्या महान माणसाच्या बर्थडे दिवशी आपण छोट्या छोट्या गोष्टी विसरू आलो है ना. हा अल्फा 0 पॉईंट अल्फा काय अल्फा तर अल्फा आहे. बरं टाका मग काढा फास्ट आन्सर. आता इथं हे क्वेश्चन करतं ना हा क्वेश्चन येते 3 मार्काला. ओके 3 मार्काला क्वेश्चन पण याच्यामध्ये काढायला फक्त तुम्ही म्हणता की एकच व्हॅल्यू दिलेली आहे दुसरी व्हॅल्यू हिडन आहे ही काढायला नाही सांगितली पण ही काढल्याशिवाय काम होते का असं आहे ते म्हणून 3 मार्काला. तर 1 मार्क इथं आहे आणि 2 मार्क इकडे असं आहे ते. करा मग पाय इकडे कसं असते काय टाका व्हॅल्यू एम काय होता 1.5 स्क्वेअर काय आहे 2.25 into 10 raised to power minus 4 ओके अपॉन 2 इंटू अल्फा काय होता 0.46 ओके करा मग कॅल्क्युलेट 2 into 0.23 आणखी होते 50 आहे ना तर 23 चे अर्धे किती होतात 11.5 into 2.25 into 10 raised to power minus 7 हे 0.23 आहे ना मी याला 23 कन्सिडर केलं हे 2 इकडे सोडून पॉईंट होते ना मी 2 इकडे सोडून म्हणजे 0.5 into 23 अर्धा इंटू 23 म्हणजे 11.5 है ना 2.25 into 10 raised to power minus 3 minus 4 minus 2 क्लियर. अब ये कैलकुलेशन करो ये नहीं आता है तो लॉग से करो चलो जल्दी पास सर 24.995 इंटू 10 raised to power minus 7 एवढे टॉर्क कशात मेजर करत असतात न्यूटन मीटर. ओके कशात न्यूटन मीटर. हे लॉग टेबल नाही करू शकता तुम्ही कॅल्क्युलेशन आहे ना असं जड जाते ना मग लॉग टेबल परंपरा प्रतिष्ठा किती जबरदस्त आयडिया आहे. कधी तुम्हाला असं कॅल्क्युलेशन वाटलं ना की इंटू इथं असलं 100 तर आता समजा 100 जर असले तर हे 2 झिरो जर इकडे घेऊन गेले है ना हे 2 झिरो कॅन्सल होऊन जाते. मग डायरेक्ट तुम्ही 32 गुणीला 1 डायरेक्ट 32 म्हणू शकता आहे की नाही. असंच पहा जर मी म्हणतो की 64 गुणिले काय असलं 50 असलं है ना तर हे 2 पॉईंट इकडे आहे ना ते याला तुम्ही 64 गुणिला 0.50 म्हणू शकता ना. मग 0.5 म्हणजे अर्धा 64 चे अर्धे 32 समजलं ना म्हणजे असं करता येते जुगाड की नाही. कशाने करता येते ना असं जसं आता पहा 0.78 into 20 इंटू 37 मग हे तर करणं पडेल ना गुन्हागार सोपं कॅल्क्युलेशन करून टाका डायरेक्ट नाही मी सोपं सांगत आहे. ओके चला लिहा एक असं सोडवा है ना फास्ट लिहा कैलकुलेट the torque acting on a body of mass 300 gram and diameter 40 centimeter बैकेंड में डालना hollow sphere
हॉलो स्फिअर म्हणजे बॉडी कशी आहे हॉलो स्फिअर म्हणजे बॉल आहे तो प्लास्टिकचा which is rotating with the rate of 0.5 radian per second. 5 radian per second square. 0.5 radian per second square. चलो करो. अशाच प्रकारे आहे ना करा. हॉलो स्फिअर चला इकडे लक्ष द्या. मास किती दिलं होतं 300 ग्राम. ओके देन उसके बाद में क्या दिया था मतलब 300 इंटू उसके बाद में डायमीटर 40 था क्या तो R इक्वल्स टू आएगा 20 सेंटीमीटर मतलब 20 इंटू 10⁻⁻2 मीटर. ओके अल्फा कितना था 0.5. अब ये क्या होता है ध्यान दो जरा. अभी क्या था बॉडी कौन सी थी हॉलो स्फीयर. अब दो तरह के स्फीयर थे हॉलो स्फीयर और सॉलिड स्फीयर. बताओ उसमें से मोमेंट ऑफ इनर्शिया किसका ज्यादा रहेगा हॉलो स्फीयर का है ना उतने ही मास वाले हॉलो स्फीयर का और वो होता था 2/3 mr स्क्वायर. ओके तो अब मोमेंट ऑफ इनर्शिया टाउ इक्वल टू क्या आएगा आई अल्फा. अब मोमेंट ऑफ इनर्शिया क्या आएगा 2/3 mr स्क्वायर. डालो वैल्यूज निकालो आंसर. आपण 0.3 म्हणू शकतो हाँ म्हणू शकता ना. अच्छा ये 300 इंटू 10⁻³ है ना तो इसको आप 0.3 किलोग्राम बोल दो है ना. ये 20 सेंटीमीटर है तो आप इसको 0.2 बोल दो रेडियस को 0.2 मीटर बोल सकते हैं आप. तो 2 mr स्क्वायर m बोले तो 0.3 r स्क्वायर 0.2 का स्क्वायर 0.04 ओके अपॉन 3 इंटू अल्फा कितना है 0.5 इंटू 2 1 कैंसल हो जाएगा. ओके ये 3 कैंसल है ना तो ये आएगा 0.004 इतना टाउ कितना न्यूटन. हाँ वही एक ही बात है ना. समझ में आया इजी है कि नहीं फिजिक्स ही इजी है. ओके अब इस तरह का एक होमवर्क करोगे सेम टॉर्क निकाल के लाना और अभी जो बॉडी है ना वो ले लेना सॉलिड स्फीयर. इसी गिवन डाटा के लिए 2/5 mr स्क्वायर है ना. सॉलिड स्फीयर का मोमेंट ऑफ इनर्शिया क्या होता है 2/5. सेम गिवन डाटा के लिए आप सर्कुलर रिंग का निकाल के लाओ. सर्कुलर रिंग का मोमेंट ऑफ इनर्शिया mr स्क्वायर. ओके चलो किसका निकाला